आजी, मला एवढ्या लवकर लग्न करायचं नाही, कारण माझं अजून शिक्षण बाकी आहे. मला शिक्षण घेऊन खूप मोठं व्हायचं आहे. अगं, तू वेडी झाली आहेस का? इतकं शिक्षण घेऊन काय करायचं आहे? शेवटी तुला संसारच तर करायचा आहे. जे स्थळ पाहिलं आहे, त्याच्यासोबत तुला लग्न करावंच लागेल. असं आजी रागानेच बोलत होती. माझे नाव राजश्री. मी नुकतेच 18वे वर्ष पूर्ण केले होते. इतक्यात माझ्या आईबाबांनी व आजीने माझ्यासाठी एक स्थळ आणलं होतं. तेव्हा मी आईला खूप विनंती केली, "आई, मला इतक्या लवकर लग्न करायचं नाही गं. तू आजी व बाबांना समजून सांग ना." "हे बघ राजश्री, मुलीचे लग्न योग्य वयात होणे गरजेचे आहे आणि तुला शिक्षण पूर्ण करायचं असेल तर तर ते लग्नानंतर पूर्ण कर आणि नशिबात असेल तर तुला सर्व काही मिळेल. तुझे लग्न करून देणं आमची जबाबदारी आहे. शिवाय तुझ्या भावाचेही शिक्षण पूर्ण करायचं आहे." आईचे बोलणे ऐकून राजश्री आश्चर्यचकित झाली. घरची परिस्थिती इतकी चांगली असताना, संपत्ती असताना देखील आई आपलं शिक्षण पूर्ण होऊ देत नाही. तर पैसा जो काही आहे तो भावाच्या शिक्षणासाठी वापरायचा आहे. म्हणजेच घरच्या मुलाचे शिक्षण महत्त्वाचं, पण त्याच घरातील मुलीच्या शिक्षणाला, तिच्या इच्छेला काहीच महत्त्व नाही. आई-बाबा आणि आजी यांच्यापुढे माझं काहीही चाललं नाही. मी त्यांना समजावून सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण त्यांनी स्वतःचे बोलणे खरं केलं आणि एके दिवशी माझ्यापेक्षा 10 वर्षांनी वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीबरोबर माझं लग्न ठरवलं गेलं. तो एका छोट्याशा गावात राहत होता. आई-बाबा म्हणाले, "तुझ्यासाठी चांगलं स्थळ आहे, तर तुला लग्न करावंच लागेल." तेव्हा त्यांच्या हट्टापुढे माझं काहीच चाललं नाही. तो मुलगा म्हणजेच माझा नवरा मजुराचे काम करत होता. घरची परिस्थिती अगदी बेताची होती. चांगलं घर आहे या नावाखाली डबघाईला आलेलं 2 रूमचं ते घर होतं. रोजचा दैनंदिन खर्च देखील कसाबसा चालवला जायचा. लग्न होऊन मी त्या घरात गेले. आई-बाबांनी तेव्हाच सांगितलं की आता सासरचं घर हेच तुझं घर आहे. त्यामुळे तेथील लोक जे काही सांगतात त्यांचं पालन करायचं. संसारावर लक्ष द्यायचं. आता आमची जबाबदारी संपली आहे. लग्नाच्या काही दिवसातच मला घरची व त्या घरातील प्रत्येकाची स्थिती समजली होती. लग्न झाल्याबरोबरच सासूने घरातील सर्व कामाची जबाबदारी माझ्यावर सोपवली. नवरा माझ्यापेक्षा वयाने खूप मोठा होता. त्यामुळे आमच्यात मानसिक, भावनिक नातं निर्माण झालंच नाही. प्रेमाचे 2 शब्द ऐकण्यासाठी मी तरसत होते. त्या घरात सासूसाठी मी घरातील सर्व काम करणारी मोलकरीण आणि नवऱ्यासाठी फक्त रात्रीची गरज भागवणारी स्त्री होते. माझ्या मनाचा विचार तेथे कोणीच करत नव्हतं. पण मला एक कळत नव्हतं की माझ्या माहेरची परिस्थिती इतकी चांगली असताना त्यांनी माझं लग्न अशा घरात का लावून दिलं? ज्या सुखसुविधा माझ्या घरात मला मिळत होत्या, त्यामधील एकही सुविधा येथे नव्हती. मग लग्नानंतर तुझं सर्व चांगलं होईल असं बोलून आणि काय पाहून त्यांनी माझं लग्न अशा माणसाबरोबर करून दिलं, हेच काही समजत नव्हतं. काही दिवसांनी नवऱ्याकडे माझ्या पुढील शिक्षण पूर्ण करण्याबाबत मी बोलले. तर ते म्हणाले, "आत्तापर्यंत जितकं शिक्षण घेतलं आहे तितकं पुरं आहे. आता तुला पुढील शिक्षणावर पैसा खर्च करायला आमच्याकडे पैसे नाहीत. आणि आता शिक्षण घेऊन पुढे काय करणार आहेस? कुठे जाणार आहेस?" मी त्यांना समजावलं, पण त्यांनी ते कधीच मान्य केलं नाही. म्हणून मी आईला फोन केला. त्यांनी माझ्या पुढील शिक्षणासाठी विरोध केला आहे, हे मी आईला सांगितलं. ते मला शिक्षण पूर्ण करू देत नाहीत, हे देखील सांगितलं. तेव्हा आई देखील अगदी सहजपणे बोलली की, "खरं आहे त्यांचं. आता शिक्षण घेऊन काय करणार आहेस? त्या शिक्षणाच्या मागे लागण्यापेक्षा तुझ्या संसारावर लक्ष केंद्रित कर. त्यातच तुझं भलं होईल. आणि पुन्हा मला असं सांगण्यासाठी काही फोन करू नकोस. आता ते घर व त्या घरातील माणसे तुझी आहेत, तर त्यांचंच तुला यापुढे ऐकावं लागेल. ते सांगतील तसं करावं लागेल." असं बोलून आईने फोन ठेवून दिला. आईच्या बोलण्याने मला खूप वाईट वाटत होतं. एक आई आपल्याच मुलीसोबत असं कसं काय बोलू शकते? खरंच माझ्या माहेरच्यांनी थोडीसुद्धा माझी काळजी वाटत नव्हती. माझा वर्तमान काळ व भविष्यकाळ अंधारमय झाला होता, याची थोडीही जाणीव त्यांना नव्हती. त्या दिवशी मी खूप रडले, हतबल झाले. पण सध्याच्या परिस्थितीपुढे मी काहीच करू शकत नव्हते.
पुढे माझ्या आयुष्यात काय कसं होणार आहे हे मला माहिती नव्हतं. येणारा प्रत्येक दिवस असाच जात होता. तेथे मी थोडेसुद्धा खुश नव्हते. संसार व माहेरमधील कोणत्याच लोकांना माझी पर्वा नव्हती. त्या घरातून कुठे बाहेर जायचं म्हटलं तरी माझ्याकडे घालण्यासाठी फारसे चांगले कपडे नव्हते. त्यामुळे सहसा मी कुठे बाहेर जायची देखील नाही. असेच काही महिने गेले. माझ्या भावाचं लग्न ठरलं. तेव्हा आईने होणाऱ्या सुनेसाठी खूप भारीतल्या साड्या, दागिन्यांची खरेदी केली. भावाच्या बायकोने म्हणजेच माझ्या वहिनीने तिच्या माहेरातून खूप साऱ्या वस्तू, सामान आणलं होतं. खरं तर माझ्या भावाची नोकरी, घरची संपत्ती पाहूनच त्यांनी हे सर्व दिलेलं होतं. आई, आजी, घरातील सर्वजण खूप खुश होते. भावाच्या लग्नात खूप सारी तयारी केलेली होती. खूप पैसे देखील खर्च केले होते. कारण घरच्या एकुलत्या एक लेकाचं लग्न होतं. पण माझ्यासाठी त्यांनी एक साधारण साडी घेतली होती. लग्नाला जाण्याआधी मी हाच विचार करत होते की मी लग्नात कोणती साडी नेसू. कारण माझ्याकडे तशा चांगल्या 4-5 साड्याच होत्या. त्याही लग्नातल्या, व त्या पण मी याआधी बऱ्याच वेळा नेसलेल्या होत्या. मी तिकडे गेले. आईने एक साडी मला आणून दिली. आत्तापर्यंत माहेरातून मला मिळालेली वागणूक आणि त्यांना माझ्याविषयी वाटणाऱ्या भावना मी समजून चुकले होते. त्यामुळेच काही मी न बोलता तीच साडी भावाच्या लग्नात नेसली. भावाचं लग्न थाटामाटात पार पडलं. मी 2-4 दिवस माहेरात राहिले होते. सर्वांनाच नवीन वहिनीचं फार कौतुक वाटत होतं. लग्नानंतरचे एक सोनेरी क्षण भाऊ व वहिनी अनुभवत होते. भाऊ घरात सतत वहिनीच्या मागेपुढे करायचा. हसत खेळत ते दोघेही घरात वावरायचे. त्यांचे ते अनमोल क्षण पाहून मला माझ्या लग्नानंतरचे दिवस आठवले, जे की फारच वाईट होते. माझा नवरा माझ्यासोबत कधीच इतक्या प्रेमाने वागला नाही की बोलला नाही. आपुलकीचे 4 शब्द नाहीत की समजूतदारपणाचे वागणे नाही. त्यांनी माझ्या भावना कधीच जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. याचे फार जास्त वाईट वाटत होते. 4-5 दिवसानंतर आजी मला बोलली, "अजून किती दिवस येथे राहणार आहेस? मुलीचं खरं घर हे तिचं सासर असतं." आजीच्या बोलण्याने मी दुखावली गेले आणि मग पुन्हा सासरी गेले. तेथे गेल्यावर पुन्हा तेच कंटाळवाणी दैनंदिन जीवन सुरू झालं. मला या सर्वच परिस्थितीचा खूप कंटाळा आला होता आणि मला कळून चुकलं होतं की माझ्या सासरच्यांना ना माहेरच्या लोकांना कोणालाच माझी कदर नाही. आपले अस्तित्व शून्य आहे आणि जर आपल्याला पुन्हा आत्मविश्वासाने व स्वाभिमानाने जगायचं असेल तर स्वतःलाच आता ठाम राहावं लागेल. लग्न झाल्यापासून ते आत्तापर्यंत आपण सर्वांचा विचार करून खूप काही सहन केलं. इच्छा नसतानाही लग्न आणि त्यानंतरच्या परिस्थितीचा सामना केला. पण आता अजून मात्र मी काही सहन करू शकत नाही. आता जगाची पर्वा केली तर माझं जगणं असह्य होईल आणि मी दुबळी होईल. त्यामुळे पूर्ण विचार करून एक निर्णय मी त्या दिवशी घेतला. दुसऱ्या दिवशी सासरच्या लोकांना सांगितलं की आता मी येथे राहू शकत नाही. असं आयुष्य मी जगू शकत नाही. त्यामुळेच मी हे घर कायमचं सोडून माहेरी जात आहे. आणि मी अचानकपणे माहेरच्या घरी पोचले. मला असं अचानक पाहून सर्वांनाच धक्का बसला. आई म्हणाली, "राजश्री, तू असं अचानक कसं काय येणं केलं?" बाबा म्हणाले, "काय झालं? सर्व काही ठीक आहे ना? तुला तिकडे कोणी त्रास दिला का? की कोणी काही बोललं?" मी म्हणाले, "मुलगी सासरचं घर सोडून येते म्हणजे दरवेळेस सासरच्या लोकांची चूक असते असं नाही. तर कधी-कधी माहेरचे देखील चुकतातच की. म्हणजे तुमच्या सर्वांच्यामुळेच माझ्यावर आज ही वेळ आली आहे. तरी मीच तेव्हा सांगत होते की मला इतक्यात लग्न करायचं नाही. पण तुम्ही कोणीही माझं काहीच ऐकलं नाही. नशिबात असेल तेच होईल, तेच योग्य आहे असं म्हणून जबरदस्तीने माझं लग्न लावून दिलं. बरं तेही एक वेळेस ठीक होतं. पण तुम्ही असं स्थळ पाहिलं जो मुलगा माझ्यापेक्षा वयाने कितीतरी मोठा आहे. तेथे साध्या सुविधा देखील उपलब्ध नाहीत. प्रत्येक गोष्टीसाठी तरसावं लागतं. माझं लग्न करून तुम्हाला तुमच्या जबाबदारीतून मुक्त व्हायचं होतं. तर मग आपल्या बरोबरीच्या घरात लग्न करून का दिलं नाही माझं?" त्यावर आजी बोलते, "काहीही बोलू नकोस. जे काही झालं तेच तुझ्या नशिबात होतं आणि तू त्याचा स्वीकार केला पाहिजे. उगाच गोष्टी ताणवू नकोस." आता घरातील एक-एक करून सर्वच माझ्याकडे बोट दाखवू लागले. मला चुकीचं ठरवू लागले. मी पुन्हा सासरी जायला हवं हे सांगू लागले. पण मी कोणाचेच काहीच ऐकले नाही.
मी रूममध्ये निघून गेले. त्यानंतर सर्वांना वाटलं की 2-4 दिवसात माझा राग शांत होईल व मला समजावून मला पुन्हा सासरी पाठवलं जाईल. पण तसं काहीच झालं नाही. कारण मी सासर सोडतानाच मनाशी पक्कं केलं होतं की आता काहीही झालं तर झाले तरी स्वतःचे अस्तित्व निर्माण केल्याशिवाय गप्प बसायचं नाही. त्यात सासरच्या मंडळींनी बाबांना सांगितलं होतं की तिच्या इच्छेने ती गेली आहे, तर आम्ही तिला घेऊन जाण्यासाठी येणार नाही. तिला हवं असेल तर ती येऊ शकते. घरातील वातावरण एकदम शांत होतं. मी तेथे राहत होते हे कोणालाही आवडत नव्हतं. अगदी माझी आईसुद्धा मला समजून घेत नव्हती आणि याचंच सर्वात मला जास्त वाईट वाटत होतं. पण मीही आता कठोर व्हायचं ठरवलं. असेच काही दिवस गेले. त्या दिवशी सर्वजण हॉलमध्ये चहा नाश्ता करत बसले होते. पण मला कोणी साधं बोलावलं नाही. मी पण स्वतःच किचनमध्ये गेले. तरी मी पाहिलं की माझ्यासाठी काहीच शिल्लक ठेवलेलं नव्हतं त्यांनी. हे पाहून डोळ्यात पटकन माझ्या पाणी आलं. पण लगेच मी स्वतःसाठी काहीतरी खायला बनवण्यासाठी घेतलं. इतक्यात वहिनी बोलली, "इथे राहायचं असेल तर स्वतः कमावून आणा आणि मगच बनवा. ते सामान माझ्या नवऱ्याच्या पैशातून आणलं आहे." "हो, बरोबर आहे. पण माझे बाबाही काम करतात. तेही घरात पैसे देतात, सामान आणतात. तर त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर माझा हक्क आहे आणि या घरावर देखील माझा पूर्ण हक्क आहे. हे तुम्ही कोणीच विसरू नका." माझ्या बोलण्याने सर्वच गप्प बसले. मी स्वतःसाठी नाश्ता व जेवण बनवलं. दुपारच्या वेळी शांतपणे विचार करू लागले. हे असं शांत बसून चालणार नाही. काहीतरी केलं पाहिजे. त्या घरात जी काही वागणूक मला मिळत होती ती खरंच खूप वाईट होती. पण तेथे राहिल्याशिवाय माझ्याकडे कोणताच पर्याय नव्हता. दुसऱ्या दिवशी मी सकाळीच आमच्या कॉलेजच्या शिक्षकांना भेटले व पुढील शिक्षण पूर्ण करण्याबाबत चर्चा केली. मी अभ्यासात हुशार होते. सर्वच मला ओळखत होते. त्यांना मी आत्तापर्यंत माझ्यासोबत जे काही झालं आहे ते सर्व काही सांगितलं. आता मला माझे अस्तित्व निर्माण करायचं आहे. स्वाभिमानाने जगायचं आहे आणि ज्या माहेरच्या लोकांनी माझ्यासोबत असे वागलेत त्यासाठी तेथील प्रत्येक गोष्टीचा, संपत्तीचा वाटा मला मिळवायचा आहे. त्यांनी पुन्हा एकदा खात्री करून घेतली की खरंच मला हे करायचं आहे का? मी त्यांना खात्री पटवल्यानंतर त्यांनी माझी मदत करायचं ठरवलं. त्यांनी मला 2 दिवसांनी यायला सांगितलं आणि मी घरी परत आले. घरात कोणीच माझ्याशी फारसं बोलत नव्हतं आणि मी सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केलं. 2 दिवसांनी पुन्हा त्या शिक्षकांकडे गेले. तेव्हा त्यांचा भाऊ, जे की वकील होते, त्यांनी पुन्हा एकदा माझ्याकडून सर्व काही ऐकून घेतलं व मला माझा हक्क नक्कीच मिळेल याबाबत खात्री दिली आणि मी आनंदाने घरी परतले. सुरुवातीला त्या वकिलांनी माझ्या माहेरच्या मंडळींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण कोणीच काही ऐकलं नाही. मग मी वकिलामार्फत केस दाखल केली. केस चालू झाली. या सर्वात मन कधीकधी हळवं होत होतं की आपल्याच लोकांवर केस दाखल करावी लागली यासाठी. पण स्वतःला कठोर केलं, कारण प्रश्न आता स्वतःच्या अस्तित्वाचा होता. जवळजवळ 1 वर्षानंतर केसचा निकाल लागला. बाबांच्या सर्व संपत्तीवर माझाही अर्धा वाटा मला मिळाला. शिवाय घरावर देखील हक्क व वाटा मिळाला. त्यानंतर मी माझं शिक्षण पूर्ण केलं. स्वतःसाठी जगायचं ठरवलं. पण हे शक्य झालं ते केवळ माझ्या शिक्षकांच्या मदतीमुळेच. मी पुन्हा एकदा आत्मविश्वासाने जगायला शिकले. काही वर्षातच शिक्षण पूर्ण करून मी चांगल्या ठिकाणी नोकरीला लागले. आता मी माझ्या आयुष्यात खूप समाधानी आहे, कारण माझं अस्तित्व निर्माण करण्यात मी यशस्वी झाली आहे. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.